नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज तुम्ही थंबनेलला पाहिलं, हो अगदी बरोबर आहे. आज आपण उकळत्या पाण्यामध्ये मटार घालून खूप भन्नाट अशी रेसिपी तयार करतोय. आता ही बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि व्हिडिओ अगदी तुम्ही पाहिल्या लगेच बनवायला घ्याल. त्यामुळे सुरुवातीला आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर इथे पहा, आता रेसिपी सुरू करूयात. तर इथे सुरुवातीला आपल्याला इथे 2 मटार घ्यायचे, 2 कप इतके मोजून मटार घेतलेत. जे ओले वाटाणे असतात तेच हे मटार आहेत पहा. तर ओले वाटाणे हे आपण 2 कप मोजून घेतले आणि आता हे मोजून घेतल्यानंतर छान आपल्याला कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये मटार घालून घ्यायचे आहेत आणि इथे पाहू शकतात एक 3 ते 4 मिनटं छान असे अर्धवट झाकण ठेवून आपल्याला मटार हे शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे मटार छान असे सॉफ्ट होतील आणि जेव्हा पण आपण जो काही पुढचा पदार्थ बनवायला घेईल तर तेव्हा त्याच्यामध्ये हे मटार आतमध्ये फुटले जाणार नाहीत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच हे मटार छान असे थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, मी तुम्हाला काढून दाखवते. 3-4 मिनटानंतर मस्त असे मऊ झालेत मटार. आता हे सर्व मटार आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता हे मटार अशा पद्धतीनं छान असे काढून घ्यायचे. तर इथे सर्व मटार काढून घेतलेले आहेत मी. आता पुढची प्रोसेस करायची आहे पहा. तर हे मटार आपल्याला आता छान असे थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत, म्हणजे स्मॅश करून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही थोडंसं खलबत्ता वापरू शकता किंवा मग जास्तच खलबत्त्यामध्ये सुद्धा जास्त कुटलं जाईल किंवा बारीक होईल. मऊ झालेले असतात ऑलरेडी, त्याच्यामुळे तांब्या किंवा घरातला एखादं कोणतंही ग्लास फुलपात्र घेऊन तुम्ही थोडेसे अगदी दाबून स्मॅश करून घ्या. या पद्धतीने व्हिडिओ दाखवले तसे. आता हे सुद्धा साईडला ठेवून देऊया आणि एक मोठा बाऊल घ्यायचा. त्याच्यामध्ये पहा, इथे मी हे स्मॅश केलेले सर्व मटार काढून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बारीक कट करून घेतलेला मोठा कांदा घातलेला आहे. त्याच्यानंतर बारीक कट करून घेतलेली 3 ते 4 मिरची घातली आहे पहा. अगदी एका मिरचीचे 2 ते 3 काप करून घ्यायचे आणि त्या पद्धतीने बारीक कट करून घातली आहे. त्याच्यानंतर इथे ना कढीपत्ता घातला आहे, भरपूर सारा कट करून घातला आहे. त्याच्यानंतर आता मसाल्यांमध्ये धना पावडर घातली आहे अर्धा चम्मच, पाव चम्मच हळद घातली आहे पहा, मिरची पावडर घातली अर्धा 1 चम्मच. त्याच्यानंतर थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून वरतून भरपूर अशी कोथिंबीर घातली. आता तुम्ही याच्यामध्ये ना अजून कोणत्या भाज्या तुमच्याकडे असतील ना, पालेभाज्या, त्यासुद्धा ॲड करू शकता. आता जे अंगचं म्हणजे मटार जो ओला झालेला आहे त्याचं जे अंगचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण पीठ 1 कप इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. सर्व मेजरमेंट मी कपाच्या मापाने दिले. तुम्ही एखादी घरातील कोणतीही वाटी वगैरे सेट करू शकता. आता इथे पहा, थोडंसं माझी आलं लसूण पेस्ट घालायची विसरली होती, तर तीसुद्धा घालून घेतली. तर ती तुम्ही सुरुवातीलाच घाला, खूप छान चव येते. थोडीशी मिरेपूड जरी घातली तरी अजून छान चव येते पहा. तर इथे आता पहा, मस्त असं या पद्धतीनं थोडं पीठ घालून, पूर्ण 1 कप इतकं पीठ घालून छान असा गोळा तयार करून घेतला. हाताला चिकटतो त्यामुळे थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे अजिबात हाताला चिटकत नाही. तर आता इथे पाहू शकता, आता जास्त वेळ ठेवायची वगैरे अजिबात गरज नाही. लगेच आपण याचा पहा हातावरती एक गोळा लिंबाच्या आकाराचा काढून घ्यायचा आणि मस्त अशी टिक्की थापून घ्यायची. गोळा बनवून घेतला की अलगद हाताने आपल्याला काय करायचं, ज्याचे क्रॅक वगैरे असतील तर थोडेसे व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि अलगद हाताने दाबून घ्यायची. इथे आपली मस्त अशी ही टिक्की तयार झालेली आहे पाहू शकता. तर अशा पद्धतीनं सर्व मी टिक्की इथे बनवून घेते एक करून. बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. आता बऱ्याच वेळा ना थंडीच्या दिवसामध्ये ना पहिल्या वेळी घरामध्ये ही रेसिपी आवर्जून करते आणि एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवून खाल्ली तर घरात ना सर्वजण हट्टाने तुमच्याकडे मागतील की यांना सारखंच ही बनव म्हणून. आता 3 ते 4 दिवस झालं मी ही रेसिपी बनवते पहा. रोजच मटार भरपूर आहेत आणि आणून ठेवलेले सुद्धा आहेत, स्वस्त आहे मटार, त्याच्यामुळे मग बनवते. मधल्या वेळी असू दे किंवा संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी, सकाळचा नाश्ता असो, 1 नंबर नाश्ता होतो तयार. तर इथे पहा, आता आपण काय केलं, सर्व टिक्की या पद्धतीने बनवून घेतल्या. आता पुढे पहा, चला आपण आता फ्राय करून घेऊया. तर इथे तुम्ही जर
शॅलो फ्राय करायचं असेल तर तसंही करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण त्यापेक्षा आपण शॅलो फ्राय करून घेतलेलं कधीही चांगलं. तर इथे आता तव्यामध्ये तेल गरम करून घेतलं सुरुवातीला आणि पहा या पद्धतीनं टिक्की ठेवून घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये. जर तुम्हाला याच्यामध्ये ना थोडंसं तीळ ॲड करायचं असेल ना तरीसुद्धा करू शकता, अतिउत्तम होईल ते सुद्धा. तर मी काही इथे तीळ ॲड केलेले नाही आहेत, तुम्ही आवर्जून तीळसुद्धा ॲड करू शकता. जेव्हा सुरुवातीला जर पिठामध्ये तुम्ही तीळ घातले नसतील ना, तर तुम्ही फोडणीमध्ये जेव्हा तेल आपण गरम करतो त्यावेळी तेलामध्ये थोडेसे तीळ टाकून घ्या, म्हणजे छान असे ते तीळसुद्धा पहा याच्यावरती लागले जातात आणि अजूनच खमंग आणि खायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा तितकीच छान टिक्की तयार होते. तर मध्यम आचेवरती आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची, आलटपलट करून दोन्ही बाजूंनी, जेणेकरून वरतूनसुद्धा कुरकुरीत क्रिस्पी तयार होईल आणि आतूनसुद्धा व्यवस्थित म्हणजे पीठ लागणार नाही खाताना. तर पाहू शकता कलर काय सुरेख आला आहे आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित अशी ही टिक्की आता तळून घेतली, आपण भाजून घेतलेली आहे. आता ही काढून घेऊया. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर इथे फक्त तुम्हाला क्वांटिटी वाढवायची आहे, जास्त लोकांसाठी बनवत असाल तर. या पद्धतीनं एकदा नक्की ही टिक्की बनवून पहा, खरंच खूप जास्त टेस्टी लागते आणि अगदी सकाळच्या वेळी जरी तुम्ही घाई गडबडीच्या वेळी बनवली, मुलांच्या टिफिनसाठी बनवली किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी बनवली किंवा अगदी स्नॅक्स म्हणून वगैरे आपल्या घरी कधी ना कधी प्रोग्राम असतो, पार्टी असते, काहीही असतं, छोटे मोठे कार्यक्रम होत असतात, त्यावेळीसुद्धा नाश्त्यामध्ये तुम्ही ही टिक्की बनवून ठेवू शकता. आणि नंतर जेव्हा आपल्याला फ्राय करायचे, गरमागरम खायचे, तेव्हा तुम्ही फ्राय करून खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने इथे सर्व टिक्की बनवून तयार करून घेतलेली आहे. आता तुमच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा मग सॉससोबत तुम्हाला जसं खायचं तसं तुम्ही इथे खाऊ शकता किंवा मग गरमागरम काढून घेतली की मग काही राहवतच नाही. कोणताही पदार्थ असो गरमागरम बनवला की आपलं तोंड राहत नाही, मग काही चटकन आपण खायला घेतो. तर तसंही तुम्ही हिंडत फिरतसुद्धा खाऊ शकता. अप्रतिम लागते चवीलाही. एकदा नक्की या पद्धतीने बनवून पहा. असे छान छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यश अँड मॉम चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. मी अजूनही असे छान छान मस्त असे युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. नक्कीच मला खात्री आहे तुम्हाला सर्व रेसिपीज आवडतील. तर इथे पहा, आता मी तुम्हाला हातावरतीसुद्धा दाखवलं, अजिबात तेलकट झालेली नाही आणि आवाजसुद्धा ऐका, खूप मस्त अशी कुरकुरीत होते वरतूनसुद्धा आणि आतूनसुद्धा तितकीच छान झालेली आहे तयार. तर या पद्धतीनं तुम्ही सॉससोबत एन्जॉय करा किंवा तुम्हाला जर मायोनीज अजून घ्यायचं असेल तर त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकतात, आवडती चटणी. तर नक्की या पद्धतीने एकदा बनवून पहा. माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहता आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहता ते सुद्धा मला जरूर कमेंटमध्ये कळवा. मस्त लागते आणि मस्त झालेलीसुद्धा आहे. मग मी सुद्धा राहवलं नाही म्हणून लगेचच टेस्ट करून बघितली. खरंच खूप भारी लागते. या सीझनमध्ये नक्कीच एकदा तरी ही रेसिपी बनवून बघा आणि कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा. आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे जेव्हा कधी मी व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपले कोणतेही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. तर चला मग उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.